जोपर्यंत मुली अधिकारी होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा दृढ निश्चय पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावातील धनप्पा मेटकरी यांनी केला होता। त्यांची एक मुलगी सोनाली मेटकरी सध्या वाई तालुक्याच्या तहसीलदार आहेत व आत्ताच काही दिवसांपूर्वी अहिल्या मेटकरी ही त्यांची दुसरी मुलगीही महसूल सहाय्यक झालीये। मात्र अहिल्याचं हे यश बघण्यासाठी धनप्पा मेटकरी आता हयात नाहीत। ईश्वर वठार सारख्या छोट्याशा गावातून बिकट परिस्थितीवर मात करत लग्नानंतर लहान मुलगी सांभाळत घर प्रपंच सांभाळत अहिल्या मेटकरी यांनी हे यश कसं मिळवलं त्याचीच ही गोष्ट। नमस्कार, मी पूजा, आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजवरती स्वागत आहे। सध्या मी पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावात आहे आणि माझ्या बाजूला अहिल्या मेटकरी मॅडम बसलेले आहेत। खरं तर MPSC मार्फत जी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये महसूल सहाय्यक या पदी त्यांची निवड झाली आहे। तुमचं सगळ्यात आधी खूप अभिनंदन। आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या आई आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचा हा प्रवास कसा होता नेमका त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। तर मला पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा निकाल जाहीर झाला काय भावना होती जेव्हा लिस्टमध्ये स्वतःचं नाव बघितलं? जेव्हा निकाल जाहीर झाला ऍक्च्युली ही जाहिरात आमची खूप मोठी जाहिरात होती आणि सगळेजण तुटून पडले होते अक्षरशः वेबसाईटवरती, कारण निकाल डिक्लेअर झाला हे समजलं होतं आम्हाला आणि हँग झाली वेबसाईट। खूप वेळ असं धाकधूक, कधी एकदा PDF डाउनलोड होते, कधी एकदा नाव चेक करते, असं झालेलं। आणि आमच्या गावात त्यामध्ये काय यात्रा पण होती, सगळे पाहुणे रावळे पण आलेले होते, सगळेच घरी होते, पण माझी धाकधूक होती ना, मला बघायचंय, माझं काही लक्ष जास्त त्यांच्याकडे नव्हतं। टेरेसवर जाऊन ते डाउनलोड वगैरे केली, मला काय डाउनलोड झालीच नाही। शेवटी माझ्या फ्रेंडनी फोन करून मला सांगितलं की आहे तुझं नाव, झालं एकदाशी। मग खाली आले, मस्त सगळ्यांना सांगितलं, असं झालं। कसं वाटलं पहिल्यांदा जेव्हा लेख अधिकारी झाली? आता मला खूप माझं कष्टाचं श्रेयस मला मिळालं असं मला वाटतं। यात्रा वगैरे होती म्हणतायत, पाहुणे रावळे आले असतील घरात? सगळे होते घरात पाहुणे रावळे। मग मी जरा माझ्या कामात असल्यावर माझ्याकडे मुलगी पळत आली आणि म्हणाली आई मी पास झाली। तर काय बालपण कुठं गेलं, शिक्षण सुरुवातीपासून आपण सुरू करूयात। बालपण याच गावात गेलं, ईश्वर वठार मध्येच, कारण जन्मच इथला आहे ना। आम्ही म्हणजे आमच्या खूप पिढ्या याच गावच्या आहेत। माझं शिक्षण इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं, प्राथमिक शिक्षण। नंतर माध्यमिक शिक्षण वामनराव माने प्रश्ला भरणतवाडी, तिथं 10वी पर्यंत शिक्षण झालं। त्याच्यानंतर 11वी 12वी मी विवेकवर्धनी विद्यालयामध्ये केली आणि PG ग्रॅज्युएशन माझं KBP कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झालं। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून मी MCA केलं। MCA म्हटल्यावर कम्प्युटर, हो, मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन। मग त्यानंतर असं कधी विचार आला की डोक्यात आपण MPSC करावी किंवा या क्षेत्राकडे वळावं? नाही, ऍक्च्युली कसं झालं होतं, MCA करेपर्यंत स्पर्धा परीक्षा हे काही क्षेत्र माहितीच नव्हतं, म्हणजे त्याच्याशी आपण कधी पुढे जोडले जाऊ ह्याची पण काही नव्हती। माझी बहीण अगोदर होती ना डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून, ती LIC मध्ये जॉब करत होती। तिला ते ट्रेनिंग मध्ये असताना समजलं होतं की बाबा ही स्पर्धा परीक्षा असं काहीतरी असतं किंवा आपण MPSC मार्फत असं काहीतरी करू शकतो। मग तिनं त्यामध्ये जायचा निर्णय घेतला होता, तिनं तो जॉब सोडून दिला LICचा आणि तिनं स्पर्धा परीक्षेमध्ये आले, तिथनं MPSC मध्ये केली। आता ती सध्या तहसीलदार आहे, वाई येथे कार्यरत आहे सध्या ती। म्हणजे बहिणीकडून कुठेतरी एक गायडन्स मिळाला तुम्हाला MPSC? हो, तिनंच खरा तर ट्रॅक तो निर्माण केला, कारण तिला पण आधी कोणी असं दाखवलेलं नव्हतं। तिला तिच्या जे कोण फ्रेंड सर्कल असेल त्यांच्या मार्फत तिला माहित झालेलं होतं ते। पण विशेष म्हणजे लग्नानंतर तुम्हाला हे यश मिळालंय। म्हणजे आजही अशा अनेक बायका आहेत, महिला आहेत ज्यांचं कुठेतरी असतं की आपल्यात केपेबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, पण लग्न आहे, जबाबदाऱ्या आहेत, मुलं आहेत, त्यांचा सांभाळ करणे, या सगळ्या गोष्टी आल्या, मग कुठेतरी त्या मागं पडतात। मात्र ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल केल्या? ऍक्च्युली यामध्ये कसं होतं माहितीये का, यामध्ये फॅमिली खूप सपोर्टिव्ह असावं लागते। म्हणजे आपण एकट्याने असं नाही काही करू शकत, म्हणजे माहेरची पण फॅमिली तेवढी सपोर्टिव्ह पाहिजे, सासरची पण तेवढी सपोर्टिव्ह पाहिजे, तरच ह्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात। तर घरातूनच तुम्हाला जर सपोर्ट नसेल तर नाही करू, एकटी महिला नाही काय करू शकणार, कारण त्यात अजून मुलं असतात, मुलं सांभाळायला तर कोणीतरी लागतं। ह्या सगळ्या बोलायला जरी गोष्टी प्रॅक्टिकल वाटत असल्या पण ती ऍक्च्युअल मध्ये जगताना ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, शक्य नाही। म्हणजे बऱ्याचदा आपण अशी उदाहरणं म्हणजे वाचतो किंवा आपल्या ऐकण्यात येतात की घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करून यशाला गवसणी घातली, तेव्हा ते खूप आयडियलिस्टिक वाटतं, पण ते ऍक्च्युअल मध्ये खूप अवघड आहे बरं का। ते म्हणायला सगळ्यांना सांगायला खूप वाटतं की नाही बाबा मी घर सांभाळून केलं, संसार सांभाळून केला, मुलं सांभाळून केलं, पण तो एक दिवस आहे, तो एक दिवस काय एवढा इझिली जात नाही, खूप अडचणी येतात। पण झालं, ते पॉसिबल झालं, घरच्यांची साथ होती,
तिकडच्या घरच्यांची पण साथ होती. म्हणजे सासर कुठलं तुमचं? माझं सासर तरंगफळ माळशिरस तालुक्यातलं. अच्छा, माळशिरस मध्ये. हो. बरं बरं. आणि लग्न कधी झालं? लग्न माझं कोरोनामध्ये झालंय 2020ला. अच्छा. सासरकडून पण तेवढा सपोर्ट? हो आहे, तेवढा सपोर्ट होता त्यांचा पण. आणि लग्नानंतर मग कसं अभ्यास वगैरे कसा केला? लग्नानंतर काय फुल टाइम स्टडी केल्यासारखा केला. म्हणजे मुलगी झाल्यानंतर मी घरी केला. मुली झाल्यानंतर मुलगी हा एक मुलगी आहे. एक मुली व्हायच्या अगोदर मी अगोदर करत होते, फुल टाइम लायब्ररी करत होते, अभ्यास पुण्यात करत होते. पुण्यात तुम्ही कोचिंग क्लास वगैरे काय? नाही, सेल्फ स्टडी केलं. सेल्फ स्टडी केलं पूर्ण? हो. अच्छा. आणि त्यानंतर मुलीला सांभाळणं आणि घरात अभ्यास करणं हे खरं तर खूप चॅलेंजिंग आहे. नाही, त्यात कसं झालं, चॅलेंजिंग तर आहेच, पण त्यामध्ये आपल्याला कोरोना येऊन गेला ना, तेव्हापासून कसं झालं की ऑनलाईनचा ट्रेंड जास्त आला होता. त्यामुळे मला बाहेर पडायची काही गरज लागली नाही. खूप सारं मटेरियल आपल्याला घरी ऑनलाईनच भेटत होतं. त्यामुळे मी मुलीला सांभाळून घरातलं बघून ते करू शकले. टाइम मॅनेज करता आला. त्या म्हटल्या की बहीण सुद्धा तहसीलदार आहे. काय कसं काय 2 मुली आता अधिकारी झाल्या, एक मुलगा काहीतरी प्राध्यापक आहे वाटतं. काय कसं गायडन्स केलं एवढं? असं आम्ही आमच्या माध्यमातूनच आम्ही करत त्यांना तसं मार्गदर्शन केलं. पण मला सांगा, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही कमी पडत नाही, तुम्ही शिकत राहा, आम्ही तुम्हाला कुठंच अडचणी देत नाही. आता लहानपणी असं वाटलं होतं का की 2 मुली अधिकारी होतील किंवा काय, असं चुणूक होती का, दिसत होती का? तसं काय नाही, स्वप्न काय म्हणजे अशी होतील असं काय माहित नाही. पण माझी मुलं हुशार आहेत हे आम्हाला माहित होते. तर घरी म्हणजे पैशाचं ते कसं बघत होतं मग? काय शेती? सांगू शकत नाही, सांगू शकत. ऍक्च्युली आमची आर्थिक परिस्थिती खूपच डाऊन होती. म्हणजे जेव्हा बहीण ऍक्च्युली जॉबला लागेपर्यंत तशी बेताचीच होती. म्हणजे आम्ही असं जमतेम ऍडजस्ट करून करायचो. तिघांचं शिक्षण करणं, ते पण आम्ही तिघं पण सायन्स साईडनं शिकलो, चांगले उच्च शिक्षित आहे. कारण तिघांचं पण उच्च शिक्षण घेणं एवढं काही सोपं नव्हतं, तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण ती त्यावेळेस मॅनेज होत गेलं. वडिलांचं कसं सपोर्ट होता तुम्हाला? माझे वडील खूप दूरदृष्टीचे होते. खूप त्यांच्याकडे अक्षरशः ज्ञानाचा साठा म्हणतो ना आपण, ते भांडार तसे होते. त्यांना कुठल्याही फील्डचं पूर्ण नॉलेज होतं त्यांना, कारण त्यांचा खूप सपोर्ट होता आम्हाला. त्यांनी हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, मी हे मुलालाच करायला पाहिजे, हे मुलीसाठीच करेल, असलं अजिबात काही नव्हतं त्यांचं. म्हणजे खेडेगावात राहून सुद्धा आयडियोलॉजी नाही, भयंकर होती त्यांच्याकडे. म्हणजे ते एकदमच हे होते, म्हणजे नाही मुलींनीच, मग मुलींना माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे, मी नाही तिघांना शिकू शकत, मी फक्त मुलालाच शिकवतो, हे असं काही नव्हतं त्यांचं. म्हणजे सुरुवातीपासूनच? हो, सुरुवातीपासून समांतर. हो हो हो. काय वडिलांचं स्वप्न होतं का तुम्ही? हो, वडिलांचं स्वप्न होतं की त्यांनी पहिल्यांदा आमचं शिक्षण पूर्ण करायचं ठरलं होतं, कारण त्यांनी तिघांनाही आम्हाला पहिल्यांदा उच्च शिक्षित बनवलं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ट्रॅक, कारण कसं असतं, आई वडिलांना काही बाहेरच्या हे काय चाललंय किंवा नक्की शिक्षण कुठल्या ह्यातनं घेतलं पाहिजे, काय घेतलं एवढं काही माहित नसतं, पण त्यांना सपोर्ट करणं तर एवढं माहित असतं. त्यांनी तेच केलं आमच्या बाबतीत. आर्थिक म्हणा किंवा की त्यांनी आमचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचा ट्रॅक निवडा. त्यांनी काय आम्हाला जबरदस्ती केली नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं. तुम्ही तुमचा ट्रॅक निवडा, त्यात तुम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आम्ही तेच केलं. आणि जेव्हा निकाल जाहीर झाला आणि वडील नव्हते त्यावेळेला, काय नाही, ते खूप दुःख झालं वडील नव्हते त्यावेळेस, कारण त्यांनी माझ्या रिझल्टची खूप वाट पाहिली होती. ऍक्च्युली ही 2023ची जाहिरात आहे. म्हणजे हा ऍक्च्युली आतापर्यंत रिझल्ट लागून गेला असता तर कदाचित वडील असताना हा आनंद सेलिब्रेट केला असता, त्यांच्या मनातली ती खंत निघून पण गेली असती. कारण पण ते नव्हतं माझ्या नशिबात म्हणायचं. आणि चप्पल वगैरे काही घालत नव्हते? हो, ते त्यांचं काहीतरी म्हणजे त्यांनी ठरवलेलं होतं, पण ते आम्हाला कधी स्पष्ट बोलत नव्हते. ते आम्ही म्हंटल ना, नाही ऊन आहे खूप, आम्ही नाना म्हणायचो, नाना तुम्ही चप्पल घाला, कशाला त्रास होतो ना, तर ते कधीच नाही ऐकायचं नाही आमचं. म्हणायचे की नाही, मला नाही घालायची चप्पल, मी नाही घालणार. तुम्हाला सांगितलं? पण आम्हाला त्यांनी सांगितलं नाही असं स्पष्ट की माझ्या मनात असं आहे किंवा मी ह्या गोष्टीसाठी नाही घालत आहे वगैरे. नाही तसं तुम्हाला सांगितलं का? नाही, मला पण तुम्हाला पण नाही सांगितलं का? असं तुम्ही विचारलं नाही का चप्पल? नाही, पण त्यांचं कसं होतं माहितीये का, त्यांचे ते दूरदृष्टीचे खूप होते. म्हणजे त्यांचे हेतू खूप असायचे, त्या दृष्टीने त्यांची पावलं असायची. पण ते कसं असतं, काही लोकांना स्पष्ट न सांगायचे, पण ते दाखवून द्यायचं असतं फक्त. त्या टाईपचं माझ्या वडिलांच्या बाबतीत झालं. आणि ते करून पण दाखवलं त्यांनी. म्हणजे त्यांचे थोड्या बोलण्यातनं वगैरे जाणून यायचं ना, ते त्यांनी करून पण दाखवलं होतं. जरी ते आज आपल्यात नसले तरी कुठेतरी त्यांचं स्वप्न जे आहे ते तुम्ही पूर्ण हो, त्याचं एक समाधान आहे आम्हाला. आहे समाधान आहे. MPSC कडे आपण जर बघायला गेलो तर अनेक
मुलं मुली जे आहेत ते पुण्यात राहून MPSCचा अभ्यास करतात, या सगळ्या गोष्टी आल्या, स्ट्रगल वेगळाच आहे तिथला. पण अपयश जे आहे ते कसं, किती वेळा तुम्हाला अपयशाला सामोरं जावं? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना अपयश असं येतच, असं आपण म्हणू शकत नाही की नाही. काही लोकांना येतं बरं का, असं नाही की प्रत्येकाची कॅपेबिलिटी वेगळी असते. काही लोक पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण येतात, काही लोकांना 3-4 अटेम्प्ट मध्ये पण यश येतं. मग ते त्याच्या टॅलेन्सीवर डिपेंड आहे. काही लोकांना बाहेर खूप वेळा येतं. त्यामध्ये कसं असतं, काही आपल्या चुका असतात, काही बाह्य गोष्टी ज्या असतात, काही वेळा जुळून पण यावं लागतं. मग तसं होतं. तसं माझ्या बाबतीत खूप वेळा अपयश आलेलं आहे. म्हणजे चांगलं जवळपास मी सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये टोटल धरलं की क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंत जवळपास मला 15 वेळा अपयश आले. अपयश आले. मग ते पचवायचं कसं मला शक्य झालं, कारण काय झालं होतं की म्हणजे जरी मला अपयश आलं, रिझल्ट लागला, तर मी काय ते घरच्यांपासून चोरून ठेवत नव्हते. मी घरी फोन करून सांगायचे अशी एक्झामचा रिझल्ट लागला आणि मी त्यामध्ये फेल झाले. मग काय घराला समजून सांगायचे, हो दे, झालं तर झालं, नेक्स्ट टाइम प्रयत्न कर, होईल. आणि तसंच झालं. म्हणजे ते करत राहिले. त्यामुळे कसं मला दडपण नाही आलं. एक आतून असतं की अपयश आल्यावर गिव्हअप करूया का, अशा आत काय भावना येत होती? नाही, यायचे ना, कारण माझं IT मधून झालेलं आहे. तुम्हाला तिकडं त्या क्षेत्रात पण मला होती. त्यामध्ये पण कसं झालं होतं की मी यात काहीतरी स्वप्न घेऊन उतरले होते. म्हणजे मला काहीतरी आशा दाखवल्या होत्या. म्हणजे त्यामुळे मला ते मान्यच होत नव्हतं की मी बाबा आता परत स्विच मारावं किंवा मी IT मध्ये जावं, जॉब करावं. IT मध्ये पण चांगले पॅकेज भेटतात आता, असं काही नव्हतं. पण ते मान्यच होत नव्हतं मनाला. म्हणलं करूया, हेच करायचं, निश्चय केलेला होता. करत राहिली. मग त्या हेनच तुम्ही पुढे गेला. 15 वेळा तुम्ही अपयश दिलं. काय वाटायचं जेव्हा फोन यायचा आणि नाही झालं म्हणायच्या? काही नाही का झालं तर प्रयत्न कर म्हणायचं. म्हणजे तुम्हाला वाईट वाटत होतं का? तुम्ही त्यांना म्हणत होता, पण तुम्हाला काय वाटत होतं का? किती अठ्ठास घेत होते ते माहित होतं ना. आता जेव्हा आपण अभ्यास करतोय आणि कुठेतरी समाज आपल्याकडे बघत असतो, आजूबाजूचे लोक बघत असतात, काही टोमणे वगैरे मारले जायचे का? काय कसं आहे, समाज आहे. समाज म्हणल्यानंतर समाज हा आपण आपल्या बोलीभाषेत काय समाजाला काय 12 तोंड असतात, जे काही बोलतो. पण आम्ही ना जास्त समाजाच्या बोलण्याकडे लक्षच नाही दिलं. आणि कसं झालं होतं, आमच्या अवतीभोवती वातावरणामध्ये पण लोकांनी पण असं काही एवढा टोमणे मारण्याचा प्रयत्न केलेलाच नाही. कारण त्यांना माहित होतं की ही मुलं काहीतरी करणारच, अशा ह्याच्यामध्ये होते. त्यामुळे कुणी असं आम्हाला डिमोटिव्ह नाही केलं. कमी जण बोलत असतील, पण तुमच्याकडे येत असतील की बायका बसायला? माझ्याकडे एकदम म्हणजे कोण शब्दच काढत होते का तोंडातून? मी त्यांचंच असायचं, त्यामुळे मला नाही कोण काय बोल, म्हणजे हिंमतच होत नव्हती. मला माहित आहे, अशी मी ठामपणे बोलत होते. बरं. त्यामुळे एवढं काही डिमोटिव्ह कोणी केलं. आणि तुम्हाला एक चांगलं प्लस पॉइंट म्हणजे तुमची बहीण पण झालेली आहे, तर त्याच्यामुळं एक लोकांना पण बऱ्यापैकी माहिती झालं असेल की हा ह्यांच्यात पोटेन्शियल आहे. हो, तसं होतं. कारण तिची अचिव्हमेंट तर खूप अशा आमच्या म्हणजे काही खडतर, म्हणजे आमच्या तेव्हाच एकदम क्रिटिकल परिस्थिती होती घरातली. त्यामध्ये तिची अचिव्हमेंट म्हणजे त्यावेळेला शेती होती का फक्त, का असं काही? नाही, शेती होती, पण आमचे ते प्रॉब्लेम होते जरा, त्यामुळं तो पण सोर्स जरा थोडं हेच होता. आम्ही काय करत होतो, तिघांचं शिक्षण आम्हाला होत नव्हतं ना. एकाने गॅप घ्यायचा, दोघांनी शिकायचं. म्हणजे एकाने काहीतरी कमवायचं, दोघांनी शिकायचं. असं आमच्या तिघांच्याही शिक्षणामध्ये 1-1 वर्षाचा गॅप आहे. म्हणजे तिघांच्या शैक्षणिक प्रवासात तिघांचा हातभार आहे. हो, तिघांचा एक. हो, तसंच करा. काय पुढं काय वाटचाल असणार आहे? काही नाही, समाधानी आहे का अजून पुढे? नाही, प्रयत्न करत राहील, पण आहे ह्याच्यामध्ये पण बेस्ट सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेन. आणि नव्याने या क्षेत्राकडे जे येतात किंवा आजही मला वाटतं 5-5, 6-6 वर्ष जे अभ्यास करतायत पुण्यासारख्या शहरात राहून, त्यांना काय संदेश द्या? ऍक्च्युली आता कसं आहे माहिती का, आता पहिलं कसं असायचं, स्पर्धा परीक्षा पुण्यालाच जाऊ, मुंबईलाच जाऊ, अशा शहराच्या सिटीत गेल्यानंतरच अभ्यास होतो, असं काही नाही. आता खूप सोर्स अवेलेबल झालेत की तुम्ही घरी बसूनही करू शकता. त्यासाठी म्हणजे पुण्यासारख्या शहरात पण जायची गरज नाही. आता तुम्हाला म्हटलं नाही का मी, कोरोनानंतर आम्ही घरीच केला अभ्यास, कारण तेवढं आहे, अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी ऑनलाईन भेटतात. आपण बुक्स मागवलं तर बुक्स पण घरी येतात ना. जर आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असेल तर मुलांनी एवढं काही करायची गरज नाही, तिथं जाऊन म्हणजे हे करायची गरज नाही. आणि शहरात आता खूप महागाई पण वाढली, तिथे मॅनेज करणं पण थोडंसं अवघड होऊन जातं. आणि कसं होतं, खूप क्राऊड आहे. म्हणजे अपयश आल्यानंतर स्वतःला तिथे मॅनेज करणं पण खूप अवघड. आता मी स्वतः राहिली पेठेत राहिल्यामुळे, पुण्यातल्या पेठेमध्ये राहिली मी, की सगळा MPSCचा क्राऊड आहे. जर दुसऱ्या पास झालेला असेल, दुसऱ्यांचा सक्सेस बघून, आणि आपण जर फेल झाले असेल तर खरंच इनडायरेक्टली मनावर परिणाम होतो. ती स्ट्रेस वेगळाच, तो स्ट्रेस वेगळाच असतो. त्यापेक्षा आपण आपल्याला सोयीस्कर वातावरण तयार करून अभ्यास केला ना,
बेटर. आणि त्यातल्या त्यात स्वतः अजून बी प्लॅन काहीतरी ठेवलेला असेल ना तर आपल्या मनाला कुठेतरी माहित असतं बाबा जर आपण यात नाही झालं तर आपण यात काहीतरी करू शकतो. तसं काहीतरी अगोदरच नियोजन करून ठेवलं असेल तर बेटर पडतं. आता तुमचं स्वप्न होतं मुली अधिकारी बनवायचं आणि त्यांच्या वडिलांचं पण स्वप्न होतं. कशामुळं निधन झालं काय? मालकाच होय. हां. ते काय नाही अशी फिरायला गेले सकाळ त्यांचं मॉर्निंग वॉकला गेलं नाही ते स्वतः गेलं. असे टू व्हीलर ना थोडी धडकलेली अशी धडक त्यामुळे पडलं थोडं इजा झाली तर ते कमी आहे असं वाटलं. ते डॉक्टरने बी त्याचं कॅनेटिव्ह व्यवस्थित सांगितलं ना त्यामुळे ते पुन्हा थोडं परिणाम त्याचा पुन्हा 15-3 आठवड्यानं जाणवला. आता ते प्रॉब्लेम आहे असं सांगितलं. पण आज असते ह्या ठिकाणी तर काय केलं असतं? त्याला मर्यादाच नव्हती. आता त्यांच्या आनंदाला मर्यादा नव्हती त्यांच्या त्या कुठल्याच गोष्टीला मर्यादा नव्हती. ज्या वेळेला अपयश येत होतं त्यावेळेला कसं परत उभं कसं राहत होता? नाही आपल्याला अपयश जरी आलं ना माझं वैयक्तिक मत आहे कारण प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी असते. माझं कसं होतं मला अपयश आलं ना तर मी ही कशामुळे अपयश आलं हे अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करायचे. घरच्यांनी तर सपोर्ट करायचेच कारण मी त्यांना सांगायचे असं असं झालं अपयश आलं. पण मी नंतरच्या वेळेस प्रयत्न करताना अगोदरच्या वेळेस काय झालं होतं मला अपयश कशामुळे आलं आत्मपरीक्षण करून बघायचे आपलं कुठं चुकलं होतं बाबा नेक्स्ट टाइम आपण त्यामध्ये दुरुस्त करूया. आणि नंतरच्या वेळेस त्यात मी बदल करत गेले आणि आपोआपच आणि MPSC मध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगू एका त्या व्यक्तीची विद्यार्थ्याची पर्सनॅलिटी तो पूर्णपणे एक हे होत नाही ना पर्सनॅलिटी तयार होत नाही की ज्याची प्रशासनात वावरणे इतपत तो लायक होत नाही तोपर्यंत पोस्टच मिळत नाही. तो एक असा एकदम गुळगुळीत गोळा तयार व्हायला लागतोय. थोडा जरी कुठे खरबडीत राहिला ना तरी तो बाहेर पडला जातो तेव्हाच पोस्ट मिळते. जोपर्यंत आपण पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत नाही कारण ती सिलेक्शन प्रोसेसच इतकी खूप म्हणजे अशी छान आहे म्हणजे आपल्या डिझाईन केलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. ती प्रोसेस अशी नाही की त्यातून बाहेर पडलेला विद्यार्थी आहे ना तो प्रशासनात टिकणारच त्याला एकच तो बनला जातो असा आपला अभ्यासक्रम म्हणा सिलेक्शन प्रोसेस म्हणा तशी आहे आयोगाची. आता मुलगी आहे तुम्हाला एक ती किती वर्षांची? ती 2.5 वर्षांची आहे. बरं आता तिला समजत असेल की आता मम्मी अधिकारी झाली. काय वाटतं तिला आता ती काय म्हटली का? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का ती खूपच मॅच्युअर आहे वयाच्या मानाने. कारण ती पोटात असताना म्हणा किंवा नंतर माझा स्टडी चालूच असायचा. मला पण कधी कधी वाटायचं की एवढ्या लहान मुलाला एवढी कशी काय समज आहे का माझं आता तिला मॅनेज करून घरातलं मॅनेज करून अशी थोडी चिडचिड व्हायची. तिच्या लक्षात यायची मम्माची चिडचिड होती काहीतरी. ती मला म्हणायची मम्मा तू स्टडी कर मी इथं तुझ्या शेजारी खेळत बसते. कारण एवढ्या लहान वयात मुलीचं एवढी मॅच्युअर वाक्य असू शकतात ती कुणाला विश्वास पण बसणार नाही पण ती वस्तुस्थिती आहे. मी स्टडी करत बसायची आणि ती शेजारी खेळत बसायची. तिला लक्षात यायचं की बाबा मम्माची त्रास देत नव्हती? नाही अजिबातच नाही त्रास कसलाच नाही. आणि जेव्हा तिला कळालं की मम्मी पास झाली तेव्हा काय? हो ती सांगते ना सगळ्यांना माझी मम्मा पास झाली माझी मम्मा अधिकारी झाली सांगते सगळ्यांना. आणि तुमच्या मिस्टरांची काय भावना होती जेव्हा रिझल्ट लागला? ऍक्च्युली ते पण स्पर्धा परीक्षेच करत होते म्हणजे त्या दोघा म्हणजे त्यांना त्या फील्डचा ऍक्च्युली माहितीच आहे. आम्ही दोघं सोबत अभ्यास पण करायचो घर सांभाळायचं सगळं म्हणजे संसार तसाच झाला होता. आम्हाला आमच्या शेजारची पण म्हणायची ना आम्हाला तुमच्या घरात यायची भीती वाटते म्हणायची. नको बाबा घरात आल्यानंतर ते पुस्तकांचं घर असल्यासारखं घर वाटतं भिंतीला वगैरे चार्ट्स वगैरे लहानामध्ये पुस्तकांचं घर असल्यासारखं वाटतं तुमच्या रूम मध्ये आल्यावर आम्हाला डिप्रेशन येतं म्हणायचे. आम्ही काही तुमच्या घरी येत नाही असं व्हायचं. आणि त्यांनी पण चांगला सपोर्ट केला. तसं म्हणा गेलं हे यश असं दोघांचं मिळून यश असल्यासारखं आहे. श्रेय आहे. हो त्यांना पण आहे. बी प्लॅन म्हणजे आम्ही आता बिझनेस करायचं वळणार होतं. ऍक्च्युली आम्ही दोघांनी ठरवताना ठरवलं काय होतं की दोघांपैकी एकाचं का कुणाचं काय होईना दुसऱ्याने दुसरा निवडायचा काहीतरी पर्याय. मग त्यांचं झालं असतं तरी मी दुसरा पर्याय निवडला असता. माझं झालं तर आता त्यांचं निवडतील असं ठरवलं होतं. हो पाहिजेच त्याशिवाय माणूस मेंटली रिलॅक्स राहत नाही. कारण कसं होतं मग सगळीकडून डिस्ट्रॅक्शन व्हायला लागतं आपण कुठंच नाही वय वाढत चाललं. बरं आता माझं एक लग्न झालं होतं म्हणून ज्या मुलांचं लग्न वगैरे झालं नाही त्यांचं कसं वय वाढलंय लग्न नाही अजून सेटलमेंट नाही ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. परत समाजात राहायचं पण प्रॉब्लेम येतात ना असं होतं. कसं झालं 11वी पासूनच आम्ही बाहेर आहे म्हणजे पंढरपूर सारख्या शहरात आम्ही हॉस्टेलला वगैरे कॉलेजला पंढरपूरमध्येच होतो त्यामुळं शहराची सवय लागतच गेली होती. नंतर पोस्ट ग्रॅज्युएट पण कोल्हापूर सारख्या शहरात झालं नंतर पुण्यासारख्या शहरात गेलो म्हणजे हळूहळू गेलो पण त्यामुळे एवढा काही आला नाही हे विषय नाही. प्रत्येक वेळेस असं टॉपचीच मार्क होती म्हणजे शालेय शिक्षणात पण चांगलेच मार्क्स होते नंतर PG पर्यंत पण चांगलेच मार्क्स होते. अगोदर आपण पोस्ट मिळायच्या आधी जे स्वप्न घेऊन जगलेलं असतो एक खूप मोठं ओझं म्हणतो ना आपण तसं असं एक माणूस बोधरेशन खाली जगतो. जरी त्यांचं लाईफस्टाईल चालू असेल सगळं काय असेल तर एक अंतर्मनाला कुठेतरी माहित असतं की बाबा आपलं काहीतरी राहिलंय. आता कसं एकदम खूप रिलॅक्स वाटतं एकदम
आणि सत्कार वगैरे पण भरपूर झाले. हो, काय झालेत. वाटतं त्यावेळेला जेव्हा लोक सत्कार नाही, करत कारण होते? ह्या दिवसाचं एक स्वप्नच बघत होतो ना, म्हणजे उघड्या डोळ्याने स्वप्न म्हटलं तर चालन. ते स्वप्न पाहत होतो की बाबा हा दिवस एक कधीतरी उजाडणारच आहे. त्या उजाडण्याची वाट पाहत होतो फक्त. खरं तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि हा जो तुमचा संघर्ष आहे जो आम्ही ऐकला या व्हिडिओच्या माध्यमातून, तो अनेकांना बळ देणारा आहे, अनेकांच्या स्वप्नांना पंख देणारा आहे खरं तरी. आणि तुमचा हा प्रवास आदर्शच घ्यावा असा आहे. यांच्या आईंकडून सुद्धा आपण हा जो प्रवास आहे तो समजून घेतला. अक्षरशः खडतर प्रवास म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशाच प्रेरणादायी गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो. त्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज. ईश्वर वठार, पंढरपूर.